ओम गुरुवे नमः। सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद। काल आपण 12वी ओवी पूर्ण केली। समर्पण म्हणजे काय, गुरुला कसे काय करायचे ते सर्व सविस्तर चर्चा केली। आणि आज आपण 13व्या ओवीकडे वळूया। 12व्या ओवीमध्ये तिसरे आणि चौथे पद असे होते, आता तन मन धन करी सद्गुरुसी समर्पण, नाही तया विण अन्य दैवत जगी। गुरुशिवाय अन्य दैवत या जगात नाही असं आपल्याला कवी सांगतायत। आणि ते कसं, आता पुढे 13व्या ओवीत म्हणतात, गुरु तत्पद शिव शिष्य त्वंपद जीव, म्हणून तयाचे चरणी भाव धरी ऐक्यतेचा। आता पहा, 7व्या ओवीपासनं 12व्या ओवीपर्यंत 6 ओव्या आता या कळसाध्यायामध्ये आणि गुरुचा महिमा सांगितलेला आहे। आणि गुरुविषयी काय करावे काय करू नये, गुरुच्या वचनी राहावे आणि गुरुची गुरुकृपा वृद्धी पावेल असे करावे वगैरे, हा 7 ओव्यांमध्ये सल्ला दिलेला आहे, उपदेश केला आहे कवीनी। आणि तो 7ही ओव्या आपण फार व्यापक आणि सर्वांगीण असा विचार करून चर्चा केली आहे। मात्र आता थोडा या 13व्या ओवीपासनं आणि एक पाऊल पुढे टाकतायत कवी। ते आता सामरस्यावरती आलेले आहेत की अशा प्रकारे जर शिष्य वागला, असा सद्गुरूशी समर्पण केलं, तन मन धन अर्पण केलं आणि गुरुविण कोणाला दैवत नाही समजला, आणि ज्या सगळ्या आत्तापर्यंत अटी आपण चर्चा केली ते जर सगळं केलं तर काय होईल, तर हळूहळू हा जो शिष्य आहे हा देखील गुरुपदावरती आरूढ होईल। आणि मग काय होईल, म्हणून तयाचे चरणी भाव धरी ऐक्यतेचा, आणि गुरुशी ऐक्य साध्य करेल। हा शिष्य जो आहे हा गुरुशी काय करेल, एक रूप होऊन जाईल। हा एक रूप कसा होतो, शरीराने होतो का, नाही नाही, शरीराने दोन्ही वेगवेगळेच आहेत। पण गुरुचं जे आत्मरूप आहे ते आत्मरूप आता शिष्य देखील धारण करेल आणि त्यांच्यात ऐक्य होऊन जाईल। मग गुरु आणि शिष्य काही वेगळे राहणार नाही, आणि याविषयी आपण पुढे आता सविस्तर बोलू। पण इथे गुरु तत्पद शिव, आपण तत् त्वम असी याविषयी भरपूर चर्चा केलेली आहे या परमामृत ग्रंथामध्ये, आणि सविस्तर चर्चा केलेली आहे। तत्वमसी हा जो हे जे वेदांचं महावाक्य आहे, यात तत्पद, तत् म्हणजे तो म्हणजे परमात्मा,
त्वम म्हणजे तू, जो उपदेश ग्रहण करतोय तो, किंवा अज्ञानी जीव, असा तो त्वम आहे. तत् त्वम, आणि असी हे अस्तित्व दर्शक आहे. अस्तित्व कोणाचं? तत्च अस्तित्व फक्त आहे. आणि शिष्याचं, ऐकणाऱ्याचं किंवा त्वम पदाचं तत्पदामध्ये विसर्जनच आहे. तर हा गुरु आपल्या शिष्याला, त्याला शिव म्हटलाय. गुरु तत्पद शिव म्हटलाय. हा शंकरच आहे गुरु. शंकर काय, सर्व देवादी देव सगळे गुरुमध्येच आहेत. बाहेर कोणता गुरुचा देव नाही. आता या शिष्याला तो कसा काय जे आहे त्वम पदापासनं आपल्यासारखा गुरुपदावर आणतो, तत्पदावर आणतो, याविषयी एक फार सुरेख असा हे आहे, एक कथा आहे आणि एक श्लोक आहे. तर याविषयी बहुतेक मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे, पण परत एकदा सांगतो. तर तो श्लोक असा आहे, त्वमेव दशमोऽसि इति गणयित्वा प्रदर्शितः अपरोक्षतया ज्ञात्वा वृष्यत्येव न रोदिति. याचा अर्थ असा आहे, हे आपण लक्ष देऊन जरा ऐका, महत्वाचं आहे की या गुरुसोबत राहून आमच्यामध्ये कसं संक्रमण होत असतं बघा. आता आम्ही केवळ नामरूप कमवलेल्या मोठमोठ्या कोणत्या गुरु बरोबर राहून, किंवा भक्ती मार्गातल्या गुरु बरोबर राहून, किंवा योग मार्गातल्या गुरु बरोबर राहून अर्थातच काही लाभ होणारच आहेत, परंतु आपण जेव्हा सिद्ध पुरुषाबरोबर राहतो, महात्मा ज्ञानी महात्म्याबरोबर राहतो, तेव्हा आमच्या स्थिती कशा बदलत राहतात याचं अत्यंत उत्तम वर्णन या कथानकात, या माफ करा, या श्लोकामध्ये आणि आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी केलेलं आहेत. त्यांची विद्वत्ता काय सांगावी, थोडा विचार करा. आपल्या ऋषीमुनींचं लिखाण आपण जेव्हा उपनिषदांमध्ये वाचतो, तेव्हा असं वाटतं की बापरे बापरे बापरे, हे काय, त्यांचे काही बुद्धीला मर्यादा नाही. अमर्याद बुद्धिमत्ता प्राप्त केलेले, आपल्या तपश्चर्येने त्यांनी दैवी प्रज्ञा प्राप्त केलेली, आणि त्यामुळे ते फार सुंदर विचार आपले मांडू शकत होते, फार सुंदर लिहू शकत होते, आणि देवाचं देवत्व आपल्याला समजावून सांगत होते. तर असा हा श्लोक आहे. याचा अर्थ सांगतो. श्लोक इतका गोड आहे की मी परत एकदा वाचतो. त्वमेव दशमोऽसि इति गणयित्वा प्रदर्शितः अपरोक्षतया ज्ञात्वा वृष्यत्येव न रोदिति. अर्थ, त्या आप्तपुरुषाने 9 पर्यंत मोजल्यावर त्याला सांगितले की 10वा तर तूच आहेस, दशमोऽसि इति, 10वा तूच आहेस. आता त्याला आपले स्वतःचेच अपरोक्ष ज्ञान झाले, अरे हो, 10वा तर मीच आहे. अपरोक्षतया ज्ञात्वा वृष्यत्येव न रोदिति. आणि मग त्याला जेव्हा कळलं की 10वा मीच आहे, तेव्हा तो अत्यंत आनंदी झाला आणि त्याचे रडणे थांबले, असा या श्लोकाचा अर्थ आहे. याचं मूळ कथानक असं की
एका गावामध्ये काही ब्राह्मणाची मुलं आणि संस्कृताचं अध्ययन करत होते आणि कर्मकांड शिकत होते, वेदाध्ययन करत होते. लहान लहानशी मुलं होती. आता या मुलांना दुसऱ्या एका गावावरनं बोलवणे आले की ज्या ज्या मुलांना रुद्रपाठ माहिती आहे त्यांनी इथे यज्ञ होतो आहे आणि त्यात रुद्रपाठ करायचा आहे, तर सगळ्यांनी यावं आणि भरपूर दक्षिणा मिळेल. असं म्हटल्यावर 10 ब्राह्मणाची मुलं तयार झाली जायसाठी रुद्रपाठामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि ही 10 मुलं आपल्या आईवडिलांची आज्ञा घेऊन नमस्कार करून, आणि रुद्र त्यांना उत्तम रीतीने म्हणता येत होतं, पण वय त्यांचं फार कमी होतं, 12-15 वर्षाची मुलं, असं हे कथानक आहे. तर ही मुलं त्या दुसऱ्या गावामध्ये रुद्रपाठासाठी निघालीत. पण वाटेत एक मोठीच्या मोठी नदी होती. पाणी होतं नदीला. मग यांनी असं ठरवलं की आपण अशी एक जागा बघू शोधून की जिथे पाणी थोडं उथळ आहे, कमी आहे, आणि तिथनं नदी ही पार करू आपण. त्याप्रमाणे ही 10 मुलं पाण्यात उतरली आणि पोहत चालत असं करत त्यांनी नदी पार केली आणि ते सर्व बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर ते एका ठिकाणी बसले. बसल्यावर त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण 10 जण निघालो होतो, पण आपण आता 10 आहोत का नाही, पूर्ण आलोत का नाही नदी, का नदीत कोणी वाहून तर नाही गेलं ना, असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. आणि विचार आल्यानंतर ती ब्राह्मणाची मुलं मोजायला लागली की आपण 10च आहोत की नाही. आणि प्रत्येक जण 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत मोजायचा आणि थांबायचा. अरे आपण तर 9 आहोत. आणि मग दुसऱ्यांनी मोजायला सुरुवात केली, तिसऱ्यांनी केली, आणि सगळ्यांनी ते 9च मोजले आणि यांनी रडायला सुरुवात केली. सर्वजण दुःखी झाले की अरे आपल्यातलं कोणीतरी वाहून गेला. अशी स्थिती प्राप्त झाली असता आणि 10वा कोण, तर हा 10वा कोण हे माहीत नसल्यामुळे, 10व्या विषयीचं अज्ञान असल्यामुळे, आणि हे दुःखी झालेत, रडायला लागलेत की अरे अरे आम्ही आमच्यापैकी एक कोणाला तरी गमवलंय. पण तेवढ्यात असं झालं की एक गृहस्थ तिथनं चालले होते आणि त्यांच्या लक्षात आलं की ही लहान लहान मुलं फार दुःखी आहे, रडतायत त्यापैकी काही. तो तिथे थांबला आणि जो थांबला तो स्वतः भिक्षुकी करणारा ब्राह्मण असल्यामुळे, आणि त्यांनी थोडं शास्त्राध्ययन केलं असल्यामुळे, आणि तेव्हा जेव्हा त्यांनी पाहिलं की ही सगळी जानवी घातलेली मुलं आहेत आणि काय कारण असावं, का रडून राहिली, तर त्यांनी विचारलं, बाळांनो तुम्ही का रडतात, काय झालंय. त्या मुलं सांगायला लागली की अहो आमच्यातला एक जण हरवलेला आहे, पण 10वा कोण आम्हाला कळत नाहीये, 10वा हरवलेला आहे. आम्ही येताना 10 जण होतो
आणि आमच्या गुरुजींनी आम्हाला येताना सांगितलं होतं मोजून की तुम्ही 10 जण जात आहेत म्हणून, पण आता आम्ही मोजतो आहोत नदी पार केल्यावरती तर आम्ही 9 जण आहोत. आता असं म्हटल्यानंतर एका क्षणात ते जे आप्तग्रस्त होते, आप्त म्हणजे जवळचे, प्रेम करणारे, समजून घेणारे, मदतीचा हात पुढे करणारे, ते आप्त. तर ते आप्त जे होते त्यांच्या ही गोष्ट आता तात्काळ लक्षात आली की प्रॉब्लेम काय आहे, काय म्हणजे यांच्या दुःखाचं कारण काय आहे. वास्तविक दुःखाचं काही कारणच नाही आहे, पण तरी एक दुःखी आहेत. जसं आम्ही संसारामध्ये असतो तसंच कारण नसताना दुःखी होतो अज्ञानामुळे, तसे हे अज्ञानी आहेत. त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे, काही काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला. आणि त्यांना त्या मुलांना सांगितलं की ठीक आहे, आता माझ्यासमोर मोज तू. तो मुलगा, त्यापैकी एक मुलगा मोजायला लागला. 1 2 3 4 5 6 करता करता 8 9, आणि तो 9 पर्यंत आल्यानंतर लगेच ते जे आप्तग्रस्त होते त्यांनी लगेच ते ओरडले, हे बघ 9 झाल्यानं 10वा तूच आहेस. 10वा तूच आहे म्हटल्यानंतर तो मुलगा आश्चर्य करायला लागला. त्यांनी परत एकदा मोजलं 1 2 3 4 9 पर्यंत, आणि मग स्वतःच्या हृदयावर हात ठेवून म्हणाला, अरे हो 10वा तर मीच आहे. आणि मग सगळ्यांनी मोजून पाहिलं, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 असं करता करता सगळ्यांच्या लक्षात आलं की 10वा मीच आहे. म्हणजे हा जो अदृश्य 10वा होता, हा 10वा अदृश्य नव्हताच, दृश्य होता. तो मीच होतो, पण मला कळत नव्हतं. आणि मग आम्हाला ऋषींनी या श्लोकावरनं आणि या कथानकावरनं काय सांगावं, इतकं सुरेख समजावून सांगितलं आहे की आमची देखील त्या ब्राह्मणांच्या मुलासारखी स्थिती असते. ती स्थिती कशी, आणि हा आप्त कोण? हा आप्त आपला गुरु असतो. हा जो आता सांगितला याच्यामध्ये तत्त्वम असी मधला जो तत् हे गुरुपद कसं आहे, गुरु कसा असतो, तो आप्त असतो. आणि हा गुरु आम्हाला कुठे आणतो? तो आम्हाला सांगतो की त्वम दशमोवसी, अरे बा जे आहे तूच 10वा आहेस. आता आमच्या देखील अशाच अज्ञानाच्या अवस्था असतात, आणि त्यातनं हळूहळू हळूहळू गुरु जे आहे हा आम्हाला त्या ज्ञानाप्रती की अरे तू 10वा मीच, या स्थितीपर्यंत कसा आणतो. त्याच्या 7 अवस्था ज्या आहेत आपल्या शास्त्रांनी सांगितल्या आहेत. कोणत्या 7 अवस्था? 1 अज्ञान, 2 आवरण, 3 विक्षेप, 4 परोक्ष ज्ञान, 5 अपरोक्ष ज्ञान, 6 शोकनाश, आणि 7 ब्रह्मानंद किंवा तृप्ती ज्याला म्हणतो. आता ही जी मुलं देखील आहेत, ती 10 मुलं ब्राह्मणाची, ही देखील या 7 अवस्थांमधनं गेलेली आहेत. पहा, पहिल्यांदा. आणि आम्ही अशा 7 जेव्हा गुरुजवळ येतो आणि गुरु जवळून आम्ही ज्ञान प्राप्ती करतो, तेव्हा आम्ही अशाच 7 पायऱ्या चढतो, 7 अवस्थांमध्ये जातो. सर्वात पहिल्यांदा येतो तेव्हा आम्ही अज्ञान अवस्थेत राहतो. अज्ञान अवस्थेत म्हणजे काय? आम्ही आत्मा वगैरे हा प्रकार कधी ऐकलाच नसतो, आणि कधी जर कानावरती आत्मा हा शब्द जर आला असेल तर त्या आत्म्याला आम्ही काही ओळखत नाही. मग आम्ही काय करत असतो?
आम्ही काही करत नाही. आम्ही आमच्या देहाच्या चाकरीमध्ये लागलेलो असतो. शरीराची चाकरी करायची, पोट भरण्यामध्ये लागलो असतो. आणि उगाच विद्वत्ता आपली की मी इतकं शिकलो आहे, मला एवढं विज्ञान कळतं, मला एवढी कला कळते, मला अमुक कळतं, मला तमुक कळतं, याचं ज्ञान आहे, त्याचं ज्ञान आहे, बस हा शहाणपणा. आणि त्या संसाराच्या पोटभरू विद्येमध्येच हे सर्व काही आहे असा आमचा समज असतो. असा हा देहाच्या चाकरीत लागलेला देहबुद्धी असलेला जीव मनाचं मनोरंजन करायचं आणि देह तृप्त करायचा, खाऊन पिऊन मौज मजा करायची, एंटरटेनमेंट, एन्जॉय करेंगे, अशा अवस्थेत तो घोर अज्ञानी असतो. जेव्हा तो सर्वप्रथम गुरुकडे येतो, त्याला आत्मा वगैरे या सगळ्या गोष्टी निरर्थक वाटतात. त्याला निरर्थक वाटतात. अहो तर काही ते डोळ्यांनी आत्मा वगैरे काय हे काही दिसत नाही, कोणी पाहिलेलं नाही. आणि त्या जुन्या पुराण्या कोणत्या 2-4 5-10 हजार 50,000 2 लाख वर्षापूर्वी लिहिलेली तुमची उपनिषद आणि वेद बीत, त्याच्यामध्ये काय कुठे लिहिलेला आहे आत्मा? काय जुनाटपणा तो अजून आपण विसरलेलो नाही आणि आपण काही प्रगत ज्ञान आत्मसात केलेलं नाही, अशा बावळटासारख्या काहीतरी गोष्टी हा अज्ञानी करत असतो. आणि ह्या आत्म्याच्या गोष्टी त्याला अवैज्ञानिक वाटत असतात, खोट्या वाटत असतात. त्याला याच्यामध्ये काही विद्वत्ता वाटत नसते, काही ज्ञान, कारण त्याला त्याच्यामध्ये काही पुरावे आढळत नसतात. कारण चक्षुर्वै सत्यम काहीच नसतं, डोळ्यांनी पाहिलेलं काहीच नसतं, प्रयोग झालेले नसतात, लॅबोरेटरीमध्ये आत्मा आलेला नसतो. आणि त्या मेकॉलेच्या तत्वज्ञानाप्रमाणे या लोकांना बावट तयार करा भारतीयांना, हे सगळं जे आहे पूर्ण त्याच्या डोक्यात इंजेक्शन दिल्यासारखं भरलेलं असतं. अशी ही घोर अज्ञान अवस्था. त्याचं वर्णन म्हणजे कोणासारखं झालं की हा हा पोहून आलेली ही मुलं जेव्हा या अवस्थेत असतात की 10वा कोण, आणि तेव्हा खूप दुःखी झालेले असतात. तसा असा अज्ञानी देखील आपले खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत स्वतःला ज्ञानी आणि विद्वान समजत सर्व प्रकारचे दुःख भोगत असतो. त्यानंतर दुसरी अवस्था येते ती म्हणजे आवरण. आता आवरण अवस्थेमध्ये थोडा तो एक स्टेप पुढे आला असतो. त्यांनी आता आत्मा हा शब्द ऐकलेला असतो. आपल्या गुरु हा जो आप्त सांगतो 10व्या बद्दल, तसंच आवरण शब्द ऐकला असतो. पण मग त्याची एक तक्रार असते की अहो आत्मा माझ्या समजा आतमध्ये आहे शरीरामध्ये, तर मग दिसत का नाही वगैरे. पण आता थोडंसं आत्मा आहे किंवा आत्मा नावाचं काहीतरी आहे जे मला कळत नाही, इथपर्यंत तर तो आता मान्य करायला लागला असतो. आणि यासाठी की हा आत्मा पंचकोशादी आवरणांनी झाकलेला आहे, म्हणून त्याची ही आवरण अशी स्थिती असते. अज्ञानातनं तो आवरणात आलेला असतो. तिसरी जी स्थिती आहे ती विक्षेप असते. या विक्षेप स्थितीमध्ये आणि या गुरुच्या शिष्याला असं वाटत असतं की मी नोकरी करतो, मी कामधंदा करतो, मी माझे मुलं बाळ पोसतो, मी हे करतो, मी ते करतो, मी हे तयार केलं होतं, मी ते तयार केलं होतं. तर हे करते पण तो स्वतःकडे घेतो. त्याचं चित्त जे आहे ते सगळं संसारामध्ये असल्यामुळे हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व, खाणारा पिणारा मी आहे, एन्जॉय करणारा मी आहे, सर्व सुखाचा भोगता मी आहे, असं जे आहे त्याला दृढ भान असतं. अशा तो विक्षेप स्थितीमध्ये असतो. पण या स्थितीमध्ये त्याने आता अज्ञान आणि आवरणाच्या स्थितीपेक्षा एक पाऊल तो पुढे आला असतो. आणि मग हळूहळू हळूहळू
तो गुरुसेवा करत असताना गुरुचं ऐकतो, गुरुचा उपदेश ऐकतो, गुरुची त्याच्यावर कृपा होते आणि गुरुची कृपा झाल्यानंतर त्याला परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान होतं. कसं होतं की नाही नाही, आत्मा हा आहेच बरं का, आणि तोच कूटस्थ आहे. कूटस्थ म्हणजे सर्व जीवांच्या हृदयामध्ये आहे. सर्व भूतांमध्ये गुप्तपणे त्याचा वास आहे, असा आत्मा आहे. आणि हा आत्मा जो आहे हा भिन्न आहे आणि अनात्मा असलेली ही जी सृष्टी आहे ही भिन्न आहे. हे सगळं ज्ञान त्याला होतं आणि त्याला तो परोक्ष ज्ञानी होतो. आता हे जे आप्त आहेत त्या 10 मुलांना समजावून सांगत आहेत. ती 10 मुलं म्हणजे अज्ञानी जीव किंवा शिष्य, आणि हा जो आप्त आहे हाच गुरु आहे. आणि परोक्ष ज्ञान झाल्यानंतर जी स्थिती येते की तो 9 पर्यंत मोजतो आणि मग लगेच ते आप्त ओरडतात, झाले ना 9, मग 10वा कोण? अरे 10वा तूच आहेस. मग हे 10वा तू आहे. मग त्या मुलाला देखील कळतं मी, अरे हो मीच 10वा आहे. त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. जेव्हा ही स्थिती येते की त्या शिष्याला कळायला लागतं की मीच तो कुटस्थ आत्मा आहे, मीच आत्मा आहे, असं त्याला ज्ञान झालं आणि अनुभव आला की त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर जी स्थिती आहे ती शोकनाशाची स्थिती आहे. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर मग त्याला शोक असं काही राहत नाही, त्याला दुःखच राहत नाही. कोणी जगो का मरो, कोणी खाओ की उपाशी राहो, याच्यावरती किती मोठं संकट येवो, याची प्रकृती वाईट हो किंवा याला कितीही प्रकारचा त्रास हो, दुःख नावाचा आता याच्या आयुष्यामध्ये कुठलाही शब्दच उरत नाही. सर्व प्रकारचे शोक नाश होतात, कारण तो ज्ञानी झाला असतो, त्याला अपरोक्ष ज्ञान झालं असतं. तर ही 6वी अवस्था जी आहे त्याची ती शोकनाशाची आहे. 10वा मीच कळल्यानंतर जे आहे ते जे दुःख होतं की आमच्यापैकी हरवलेलं आहे कोणीतरी, 10वा कोण, हा जो प्रश्नचिन्ह होतं ते आता सुटला आहे. तो प्रश्न आता ज्ञान झाला आहे आणि त्यामुळे आता जे दुःख होतं तर दुःखाचा नाश झालेला आहे. आता शोकनाश झाल्यानंतर त्याचं रडणं थांबलं आहे. आम्ही संसारी माणसं जे रडत राहतो नेहमी, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. आणि ज्ञान झालं अपरोक्ष ज्ञान गुरुकडनं की मग काय होतं, ते रडणं थांबतं. त्याला कळतं की असं काही नाही आहे म्हणून. जे जे व्हायचं ते होत राहील आणि वास्तविक काही होतच नसतं, फक्त होतं आहे असं वाटतं. हे सगळं लक्षात आल्यावरती त्याचं काय होतं, शोकनाश होतो. आणि 7वं जे आहे, 7वी अवस्था, ती तृप्तीची आहे. त्या मुलांना कळलं की अरे मीच 10वा आहे म्हणजे, आणि प्रत्येकाने मोजून पाहिलं, हो हो मीच 10वा आहे. आणि मग 10च्या 10 मुलं आनंदी झालेत. अत्यानंद झाला त्यांना. दे अटेंड दी ब्लिस. त्याचप्रमाणे या गुरुकडे राहणारा हा शिष्य जो आहे हा त्या 7व्या अवस्थेमध्ये, शेवटच्या अवस्थेमध्ये त्याचा शोकनाश होतो आणि सद्गुरू महाराजांच्या कृपेने त्याला अत्या आनंदाची प्राप्ती होते. तो आनंद कुठे लपवून ठेवू शकत नाही, इतका आनंद होतो त्याला की त्याची कल्पना आपल्याला करवत नाही. आपल्याला तर हे अगदी क्षणिक आनंद फक्त माहिती आहे, क्षणिक सुख फक्त माहिती आहेत, संसारी सुख माहिती आहे. आणि त्या आनंदाची एकदा ज्याला चव लागली, काय सांगावं, तो कशाला डुंकून पाहणार आहे परत त्या संसाराकडे, अशी ती तृप्ती होते. तर सांगायचं म्हणजे आजही पण आपला ही काही ओबी पूर्ण झाली नाही. तर ह्या 7 अवस्था
आणि दशमो अशी ही स्थिती आहे. या 7 अवस्थांमधून गुरु महाराज आपल्याला घेऊन जातात आणि गुरु महाराजांचं पद जे आहे, गुरु तत्पद शिव शिष्य तोम पद जीव. तर हे जीवपद आपलं आहे. आपण शिष्य आहोत आपल्या महागुरूचे. आपले गुरु परमात्माच आहेत, शिव आहे, गुरु तत्पद शिव. तर आम्ही जो जीवपद आमचं आहे, हे तोमपद आहे, यातनं या 7 अवस्थामधनं आमचे गुरु महाराज आम्हाला कुठे घेऊन जातात? त्या शिवपदावरती घेऊन जातात. जीवा शिवाची जडली समाधी, तुटला प्रपंच तुटला प्रपंच विटली उपाधी. तर ती उपाधी नष्ट होते, अज्ञान नष्ट होतं. 10वा कोण आम्हाला कळतं? 10वा कोण म्हणजे वास्तविक तो 10वा मीच असतो. माझा मी कोण मलाच कळायला लागतं आणि अत्यानंद होतो, सर्व दुःखांचा नाश होतो. आणि ती स्थिती आमचे सद्गुरू असतात, परमात्म रूप असतात, शिवरूप असतात, ते आम्हाला प्राप्त करून देतात. असा याचा भावार्थ या ओवीचा. गुरु तत्पद शिव शिष्य त्वंपद जीव, म्हणून तयाचे चरणी भाव धरी ऐक्यतेचा. आणि म्हणून आपल्या गुरुप्रती ऐक्य पहा. गुरुकडे पाहताना हे माझे आत्माच आहेत, हे मीच आहो, हे मीच, हा मीच आहो. गुरु आणि मी काही वेगळा नाही असं. केवळ मी अज्ञानामुळे शिष्य आहे आणि गुरुनी ज्ञान दिल्यानंतर जे आहे मला माझं स्वरूप कळेल आणि मी देखील नक्कीच गुरु ज्या पदावरती आहेत त्याच पदापर्यंत मी देखील पोहोचेन आणि आमच्यामध्ये ऐक्यभाव तयार होईल. मी आणि गुरु वेगळे वेगळे काही राहणार नाही. असा त्याचा अर्थ आहे. आणि हे 10वा कोण हे आज आपण समजून घेतलं. आणि त्वम पदापासनं तत्पदापासनं हा जो प्रवास आहे 7 पायऱ्यांचा, तो पण आपण समजून घेतला. तर आता इथे आपण थांबवू, आपली वेळ झालेली आहे आणि पुढचा भाग उद्या पाहू. सर्वांना माझे आशीर्वाद.